हे वडील. आता जव किती बारीक असतोय माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या जवळ एवढं सुख आहे आणि बाकीचं सगळं दुःख एका माणसाच्या माग शेतात गेला लाकडं तोडण्यासाठी. आणि लाकडं तोडत असताना उन्हाळ्याचे दिवस आहे, वाहक त्याच्या मागं लागला. आता वाहक मागं लागल्यानंतर तो काही साधा पळत असेल का महाराज? आपला जीव वाचवण्यासाठी जे पळायला लागला, काटे बघेनं दगड बघेनं काहीच बघेनं. त्याला कळलं आता जर वाघाच्या तावडीत सापडलो तर आपला कार्यक्रम लागणार म्हणजे लागणार. पळत पळत गेला काय विहिरीत उडी. विहिरीने काळा डगनाक खाली बसलेला होता. यानं विचार केला वरती जर थांबलो तर वाहक खाणार, खाली जर गेलो तर काळा जरत नाही. त्यानं दंश केलं तर 5 मिनिटात आपण विष मरणार म्हणजे मरणार. घाबरला, काय करावं काय करावं. एक अशी लिंबाची डांग लटकलेली होती म्हणून त्या लिंबाच्या डांगेला असं पकडलं. खाली पाहिलं तर नागोबाई, वरती पाहिलं तर वाघोबाई. ज्या लिंबाच्या डांगीला पकडलं तिला आगी मोळ होतो. आता आग्य मोळ चावल्यानंतर कशा गुदगुल्या होतात, ज्यांना चावलं त्यांना विचारून घ्या. आणि ते आग्य मोळ चावत असताना उन्हाळ्याचे दिवस याने विचार केला देवा काय फसलो रे. खाली जर गेलो तर नागोबाई, वरती जर थांबलो तर वाघोबाई. ज्या फांदीला पकडलं त्या फांदीला सुद्धा आग्य मोळ. त्या आग्य मोळ डसताना त्या आग्य मोळाचा कांदा फुटला आणि मधाचा थेंबेच्या ओठावर पडला. आणि हा तेवढ्या संकटात म्हणतो वाह किती गोड आहे. आता हे दुःख आहे का सुख आहे? हा, मधाचा थेंब होटावर पडला एवढं सुख आहे, बाकी सगळं दुःखच आहे. पुण्य धर्म हरी भजन हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. भरत राजाने सर्व संसाराचा त्याग केला. नेपाळमध्ये गंडकी नदी आहे. त्या गंडकी नदीच्या किनारी एक छोटासा आश्रम काढलाय, कुटिया बांधली आणि गंडकी नदीचं स्नान करून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भजन सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. की तू यज्ञामध्ये पशुची हत्या केली. काय केली? पशुची हत्या केली. पशुची हत्या ही शास्त्रामध्ये निषिद्ध मानलेली आहे. आपण जर नवस म्हणून जर एखादा बकरा कापत असेल, नवस म्हणून जर कोंबडा कापत असेल तर माझी विनंती कापू नका. द्या ना त्या देवीच्या मंदिराला. 4000चं सिमेंट द्या देवीच्या मंदिराला, 4000चं लोखंड द्या, 4000चे गट्टू द्या, एखादी पाण्याची टाकी द्या, एखादं फिल्टर घेऊन द्या. लोक नाव देवाचं करतात आणि सातात खातात स्वतः. करता करता पाप होतोय, कधी कधी पाप करता सुद्धा पुण्य होतंय. माणसं गणपती बाप्पा बसवताय पुण्य, बसवलं पाहिजे. आराध्य दैवत ते विघ्न हरता येतो. गणपती बसवता ही पुण्य करता, पण गणपतीची मिरवणूक दारू पिऊन काढता हे पाप करताय ना तुम्ही. तो पापच आहे ना ते. गणपती बसवणं पुण्य, पण गणपती समोर नको ते अश्लील गाणे ऐकणं हे पाप आहे. मला इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला एक प्रश्न करायचा. जसं सप्ताहाच्या मिरवणुकीला माझ्या माता मावल्या नटून टटून येतात, तुम्ही जर सांगितलं उद्या सकाळी गजानन महाराजांची पालखी आपल्या गावात येणार आहे, अख्खं गाव स्वच्छ करतात माझ्या माय मावल्या. सुंदर असा शृंगार करतात, मेकअप करतात, साडी वगैरे कळस वगैरे घेऊन रांगोळी काढून सगळ्याच्या सेवेत हजर असतात. मग जसं सप्त्याच्या मिरवणुकीला माता मावल्या बिनधास्त देतात, कोणत्याही गोष्टीची त्यांना फिकीर नाही. 4ला सांगितलं त्या 5ला हजर असतात. याचं कारण असं आहे,
गणपतीची मिरवणूक तुम्ही आणि मी एवढी खालच्या दर्जाला नेली की माझ्या माता मावल्या तिथं सुरक्षित नाहीये, म्हणून त्या गणपतीच्या मिरवणुकीला जास्त जात नाही. याचं कारण असं आहे की त्या मिरवणुकीचा दर्जा तुम्ही आणि मी ढासळवलाय. गाणे म्हणूनही या मताचा मी महाराज नाही, प्रत्येकानं गाणे म्हणावं, पण मोहमहिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागे एवढे चांगले गाणे असताना चांदन चांदन झाली ना. कुंडलिक दिवटा शोभे वाळ पंढरपूरला जे तुम्हाला ऐकायला भेटेल इथं फुकट तुम्हाला ऐकवणार नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. वाळवंटामध्ये माझा कुंडलिक राजा आहे आणि जा त्या वारकऱ्यांमध्ये गोंधळ करा. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माई माऊलीचा. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माई माऊलीचा. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माई माऊलीचा. या देशाचं नाव भारत पडलंय. राजा परीक्षित सांगतो महाराज या भरताची कथा तुम्ही मला विस्ताराने वर्णन करत असताना 18 भार वनस्पती फले फुले ओळती सर्व काही त्याच्या घरी. मग सर्व काही असताना हे सुख सांडूनिया कासया योग सेविती. मग सर्व काही असताना भरत राजाने का संसाराचा त्याग केला याचं कारण भरताला माहित होतं. संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही. संसाराचं गणित सुटवण्याच्या भानगडीत आपण पडूही नाही महाराज. संसाराचं गणित जसं जसं तुम्ही सोडायचं असेल तसं तसं ते बिघडतं, सोडवता नाही येत. तुकडोजी महाराज देवाला सांगतात सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे ज्याच्याकडे पैसे नाही लोक तयारी घालत नाही. पैसा ताशा परशु ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला एक आवाज परशा. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे परशु अनेकांदा प्युअर का असू द्या फक्त शावकार असू द्या परशुरामजी
म्हणजे गुरुजी मला सांगतात गरीबाचं दुखलं पोट, त्याचा डोळा जरी दुखायला लागला तर अख्खं गाव गोळा होता, काय चाललंय काही कळत नाही. वासुदेवाची ऐकावानी करी काम वेड्या दाम करी काम. पैसा असला की काळा माणसाला लोक सुंदर म्हणतात. पैसा असला ना काळ्या लोक सुंदर म्हणतात, वाह गोड दिसता तुम्ही. अरे ते काळा असतं माकडा आणि तरी त्याचा पैसा बोलतो ना. पैसा असला की तुम्ही अज्ञानी असली तरी लोक तुम्हाला ज्ञानी म्हणतात. वा वा काय ज्ञानी आहे तुम्ही. तो गधा असतो पण लोक त्याला ज्ञानी म्हणतात. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी, माझ्या तुकोबराने ज्या ती प्रमाण खर्च केलं त्या ती चुकीचं कसं असेल, असूच शकत नाही. म्हणून परमार्थ म्हणलं की वित्त, संसार म्हणलं की चित्त आणि शरीर म्हणलं की पित्त, ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या. भांडीत पडू नये.